नमो भगवते वासुदेवाय 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 नमो कृष्ण भगवान की जय। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतां स्मरे नित्यं वेदवाणी विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सर्वकार्यार्थसिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव अतिथिदेव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की लोकाभिरामं रणरंगधीरं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय गोविन्दाय गोविन्दाय। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। राजाधिराज रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। आज 51व्या अध्यायामध्ये सद्गुरूचा अपार महिमा वर्णन केलेला आहे। दत्तात्रेयांनी जगदोद्धारासाठी नाना लीला दाखवल्या आणि कित्येकांवर कृपा केली, कित्येक लोकांना पावन केलं, कित्येक लोकांचा दत्तात्रेयाने उद्धार केला, कित्येक जणांना निजबोधाद्वारे भवसागरातून मुक्त केले। कित्येक लोक तरीही अनुग्रह मात्र फक्त 4 युगात 4च जणांना दिला। आता कोणाकोणाला दिला दत्तात्रेयाने? कृतयुगामध्ये यदू, त्रेतायुगामध्ये सहस्रार्जुन, द्वापार युगात अनुसया
अनुग्रह प्रदान केला. त्याचप्रमाणे कलियुगात देवगड निवासी जनार्दन पंत यांना अनुग्रह केला. त्यांचे भक्त एकनाथ दत्तगुरूचा प्रसाद लाभला. अनुग्रह नाही दिला पण प्रसाद दिला. आणि त्यामुळे भागवत ग्रंथामध्ये विस्तीर्ण निरूपण करताना जनार्दन पंतांच्या अनुग्रहाने विस्तार कथाभाग करता आला. देवगड निवासी जनार्दन पंतांनी ग्रंथाचं वाचन श्रवण केलं आणि त्यामुळे चित्तवृत्ती सद्भावनेत प्रेरित झाली. आपणही सद्गुरूला शरण जाऊन कृपापदान प्राप्त करावे अशी इच्छा झाली. त्यानिमित्तानं पुन्हा एकदा सद्गुरू कसा असावा आणि सद्गुरूला शरण गेल्याने काय होते याचे विवेचन सद्गुरूच्या शोधार्थ जनार्दन पंत म्हणजे एकनाथ महाराजांचे गुरु यांनी गुरुच्या शोधाकरता काय काय प्रयत्न केले. अनेकांनी सद्गुरू सच्चिदानंद दिगंबर अवधूत असा सद्गुरूच्या शोधाची प्रेरणा दिली. तेव्हा जनार्दन पंतांनी सद्गुरूच्या भेटीचा ध्यास धरला. दत्तगुरूंची आराधना करण्याचा संकल्प करून अनुष्ठानाला बसले. काही काळ लोटल्यानंतर दत्तगुरूंना त्यांची दया आली व त्यांचा निश्चय पाहून धाव घेऊन नाना प्रकारे परीक्षा घेतली. नाना रूप दाखवले. मन विचलित करण्याचा प्रयत्न दत्तात्रयांनी जनार्दन स्वामीचा केला. मात्र जनार्दन पंतांचं चित्त जराही विचलित झालेलं नाही. म्हणजे दत्त महाराज परीक्षा घेत होते पण परीक्षा घेताना चित्त विचलित झाले. त्यानंतर त्यांनी आपले त्रिगुणात्मक दिगंबर आणि अजानुबाहू रूप त्यांना दाखवले. ते पाहून जनार्दन पंतांना अत्यानंद झाला व धावत जाऊन सद्गुरूचे चरण धरले. त्यानंतर दत्तगुरूंनी जे सांगितले त्या दत्तगुरूचं विस्तार वर्णन या ठिकाणी मी करतो. जनार्दन पंतांना भवसागरातून मुक्त होण्याची आज्ञा केली. त्यानंतर दत्तगुरूंनी त्यांना आपल्या दोन्ही हाताने उठून ज्ञानबोध केला. ज्ञानबोध करताना चांगला सुमूर्त पाहिला आणि निजमंत्राच्या द्वाराने पावन केले. त्यामुळे जनार्दन पंत सद्गतीत झाले व अत्यंत आनंदित झाले. त्यानंतर दत्तगुरूंनी त्यांना स्वात्मानुभव देण्याचे बाह्य प्रकार त्यागण्याचा सांगितला आणि वटवृक्षाच्या तळाशी आसन घेऊन प्राणायाम साधून अंतःकरण शुद्ध कर असं सांगितलं. असं जनार्दन पंतांनी 21 दिवस केलं असताना त्यांची समाधी लागली. आनंद संप्रदायाचा बोध देऊन निर्भयपणे वावरण्यास सांगितले. स्मरण करताबरोबर मी तुझ्याजवळ येईन असे आश्वासनही दिले. प्रपंचात राहून परमार्थ करता येतो हे समजावून सांगितलं. अशा प्रकारे सद्गुरू आणि सदशिष्य अतिशय सुंदर आणि सुरस वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. दत्तगुरू सह्याद्री पर्वतावर परत गेले. जनार्दन पंतांना त्यांना साष्टांग दंडवत करून तेही आपल्या स्वस्थानी परत आले. जनार्दन पंतांनी ज्या ठिकाणी अधिष्ठान मांडले होते ते ईशान्य दिशेला प्राचीन दौलताबाद नावाचं यवनाचं राज्य होतं. दत्तकृपेने जनार्दन स्वामी येथे दिवाण बनले व दत्ताच्या आदेनुसार वागून अल्पवधीतच त्यांनी राजा आणि प्रजेचे मन जिंकले. दैनंदिन कार्यक्रमात तत्पर राहून जनार्दन पंतांनी दत्तभक्तीचे सदैव रमण होत होते. त्यांची एकांतात दत्तगुरूशी भेट होत असे. पुढे दौलताबादमध्ये सहकुटुंब वास्तव्य केले व लौकिक वाढू लागला. तसे लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. त्या भाविकांमध्ये पुढे जनस्थान निवासी
भानुदास महाराजांच्या कुळातला एक बालक त्यांच्या भेटीला आला. त्याने आपली कर्मकहाणी सांगितल्यावर जनार्दन पंतांनी त्याला आधार दिला, आपल्यासोबत राहण्यास सांगितले. ते बालक म्हणजे एकनाथ महाराज. तेव्हापासून एकनाथ तेथे राहू लागले. पहाटे लवकर उठण्यापासून तर रात्री गुरूंना झोपवताना त्यांचे पाय चेपण्याची सेवा घेतली. त्यांच्यासोबत पूजापाठ करणे, गुरूंना झोप लागल्यानंतर रात्री विद्यापठन करे असा एकनाथांचा दिनक्रम होता. जनार्दन पंत कामात असतानाही त्यांचे प्रत्येक काम मन लावून बघत असे, त्यांना कामात मदत करीत असे. नाथांनी कोणाशी कधी वादविवाद केला नाही किंवा कोणाशी भांडले नाही. मनापासून व आवडीने काम करत असल्यामुळे जनार्दन स्वामींचं दृष्टीकृपा त्यांच्यावर झाली. टवाळी निंदा करत नसत, त्यांना आळस नव्हता, हे विशेष गुण होते. त्यांचे वर्तन पाहून सर्वजण त्यांचे कौतुक करत असत. गुरु मच्छिंद्रनाथाच्या सेवेसाठी जसे गोरक्षनाथ सदैव तत्पर होते, त्याचप्रमाणे एकनाथही जनार्दन पंतांची सेवा करीत असे. काही दिवसानंतर संपूर्ण दप्तरच एकनाथांनी सांभाळलं. एक प्रसंगात तर जनार्दन पंतांना कल्पना न येऊ देता त्यांच्याऐवजी स्वतः थेट युद्धात सहभागी होऊन विजय देखील मिळवून आणला. नंतर जनार्दन पंतांनी अंतरीचा शोध घेऊन खरा प्रकार जाणला. अशा प्रकारे गुरु शिष्यांची अत्यंत सुरत व्यवस्थित कथा या अध्यायात दिली. त्याच्यानंतर एकनाथांवर एक भयंकर बालट आले. जनार्दन पंत त्यांच्यावर प्रचंड रागवले. हा प्रसंग कायम होता. एकनाथांनी कसे चातुर्य दाखवले हे पुढील अध्यायामध्ये आपण पाहू. जनार्दन पंतांचा विश्वासू सेवक म्हणून एकनाथ महाराजांची कीर्ती आता सर्वत्र पसरलेली होती. जनार्दन पंतांचे कार्यालय काम देखील एकनाथ सांभाळत असे. कालांतरानं एकनाथांनी तारुण्यपदात पदार्पण केले. कधी न थकता, खर्चाच्या बाबतीत कधी काही न बोलता त्यांचे सेवा कार्य सुरू होते. इतक्यात दिवसात कधी त्यांनी घरी पाठवण्यासाठी पैसे मागितले नाही. मात्र त्याला मनातून अशी खंत वाटत असे, म्हणून जनार्दन पंत त्याला कळू न देता त्याच्या घरी पैसे पाठवत असत. आता एकनाथ तारुण्याच्या उंबरठ्यावर अधिक सुकुमार आणि सुंदर दिसू लागला. मात्र सतत कार्यात मग्न असलेल्या गुरुच्या सेवेत तल्लीन असलेल्या इंद्रिय दमन व संस्कार त्याच्यावर आपोआप झाले आणि कुसंगती कधीही नाथांना शिवली. अशात त्या नगरीत एक तरुण विधवा ब्राह्मण कन्या दुराचारणी गर्भवतीत राहिली. हळू पोटात गर्भ वाढू लागला. तशीच त्या सर्वत्र चर्चा सुरू झाली. घरी समजल्यावर त्यांनी या बाबतीत दिवाणजी म्हणजे जनार्दन पंतांना सांगण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ती घाबरली होती. तिच्यासोबत कुकर्म करणारा पूर्वीचा यवन राजाकडे कामाला होता. पुढे जनार्दन पंत सर्व जबाबदारी सोपवलेल्या राजानं त्या कामावरून दूर केले होते. त्यामुळे तो मनातून तरफडत होता. एकदा रात्रीच्या वेळी दोघांची पुन्हा भेट झाली. तेव्हा तो ब्राह्मण कन्या रडत सगळी हकीकत त्याला सांगितली. त्यावर जनार्दन पंतांना अपमानित करण्याची संधी करण्याचा तो प्रयत्न करीत होता. तू मुळूच घाबरू नको. राजाने जरी विचारले तर निर्भयपणे सांग, एकनाथांचे नाव घेऊ, म्हणजे तुला काहीही होणार नाही. त्यानंतर मी तू कधीच कमी पडू देणार नाही. तिनेही ते ऐकले आणि तसाच जबाब देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे भर दरबारात तिने एकनाथांचे नाव घेऊन त्यांनी जबरदस्ती केल्याचे सांगितले. त्यावर समोर खोटे करण्यासाठी
एकनाथाला तेथे बोलवले. मात्र एकनाथ खरे काय ते सांगून बाया खोटे बोलत असल्याचे स्पष्ट केले. जनार्दन पंतांना त्यांच्यावर विश्वास होता. शिवाय त्याचा अंतरीचा भाव जाणत असलेल्या त्यांना ते पटवले. परंतु राजाला मात्र म्हणणे खरे पटेना. त्यांनी पुन्हा जनार्दन पंतांना बोलून विचारपूस करण्यास सांगितले. तरीही श्री एकनाथांची कृत्य असल्याची सांगू लागली. त्यावर अनेकांनी एकनाथा तिच्याबरोबर लग्न लावून देण्याचा उपाय सुचवला. राजाने देखील टोक्याची भूमी घेत जनार्दन पंतांवर निर्णय घेण्याची जबाबदारी टाकली. तेव्हा आपण काही निर्णय घेण्याची गरज नाही, तो गर्भच खरं बोलेल असं जनार्दन पंतांनी तशी परवानगी मागून घेतली. ते ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटले. तेव्हा पंतांनी सद्गुरूचं स्मरण करून गर्भाला थेट विचारणा केली. तेव्हा गर्भातून खरोखर आवाज आला की शांत चित्ताने ऐकू लागले. त्या गर्भाने वस्तुस्थिती कथन केली. एकनाथ कसा निर्दोष आहे हे पटवून दिले. श्री कुणाच्या सांगण्यावरून खोटे बोलते, हिचा हेतू काय आहे आणि त्या व्यक्तीचा हेतू जनार्दन स्वामींना बदनाम करण्याचा आहे असं गर्भ बोलला. एकनाथांना सन्मानपूर्वक वस्त्र दिले, आभूषणं दिले, गौरव केला. त्या दोघांच्या तोंडाला काळे फासून गाढवावर बसून मिरवणूक काढण्यात आली. एकनाथ जनार्दन पंतांसोबत सुखाने राहू लागले. काही दिवसांनी एकदा जनार्दन पंतांनी एकनाथांना अचानक आज्ञा देऊन राज्याचा संपूर्ण जमा खर्च हिशोब सादर करण्याचा आदेश दिला. एकनाथांनी सिद्धता करताच हिशोब तपासला. मात्र कुठेही एक आकडा चुकल्याचं जमा खर्चाचा मेळ बसेना. तरी एकनाथ अस्वस्थ झाले. सायंकाळी जनार्दन पंतांनी उद्या पाहू असे सांगितले आणि दप्तर बाजूला ठेवले. काही वेळात झोपल्यानंतर एकनाथ दिव्याच्या प्रकाशात पुन्हा हिशोब तसू लागला. चैतन्य पडेना. तिसऱ्या परी केव्हा तरी जनार्दन पंतांना जाग आली. तेव्हा एकनाथ हिशोब तपासतो आहे. थोड्याच वेळात हिशोब जुळत एकनाथाने टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. तेव्हा जनार्दन उठून बसले. एकनाथांनी हिशोब जुळल्याचे सांगितले. त्यावर जनार्दन म्हणाले, जेवढा एकाग्र तू आकड्याकरता वापरला तेवढा श्रीकृष्णाच्या चरणाशी एकाग्र होण्याने कर, तुझे कल्याण होईल. हे ऐकून जनार्दनांना आनंद झाला. ते म्हणाले, माझ्या मनात तेच होते, पण तुमच्या आज्ञेची वाट पाहत होतो. असे म्हणून एकनाथांनी पूर्ण हिशोब सादर करून स्वात्मबोधाचा मार्ग स्वीकारला. समाधानाने हात जोडून उभे राहिले. आपल्या कृपेने कसे शक्य झाले यावर नम्रपणे निवेदन केले. ते ऐकून जनार्दन पंतांनी त्यांना योग्यता कळाली व प्रसन्न होऊन एकनाथाला शिष्यत्व बहाल केलं. काही दिवसांनी जनार्दन पंत 2 वेळा एकनाथांची दत्ताशी भेट घालून देण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐनवेळी घाबरून एकनाथ 2 वेळा संधीपासून दूर व्हायचा. या बाबतीत छोट्या कथेच्या माध्यमातून दत्तांच्या त्रिगुणात्मक स्वरूपाचं वर्णन या अध्यायात आलं आहे. 2दा संधी गमावल्यावर जनार्दन पंत एकनाथांचा धिक्कार करतात. त्यामुळे एकनाथ अतिशय पश्चात्ताप करतात. वर्णनानंतर जनार्दन पंतना त्यांची दया आली आणि पुन्हा दत्ताचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न जनार्दनांनी केला. दत्तगुरूच्या भेटीची 2 वेळा आलेली संधी गमावल्यामुळे जनार्दन पंतांनी त्यांचा धिक्कार केला. एकनाथाच्या मनातून पश्चात्ताप होता, पण त्यावर ते पुन्हा कधीतरी भेट होईल या विश्वासावर राहिले. म्हणून त्या आनंदामुळे होऊन एकनाथ पुन्हा जनार्दन पंतांची मनोभावे सेवा करू लागले. आनंदात राहू लागले. आपले सर्वस्व गुरुचरणी अर्पण करून, गुरु म्हणजे सर्वस्व आहे, निर्विकार भावनेनं गुरुची सेवा करीत होते. एक दिवशी जनार्दनपर्यंत एकनाथाला आपल्यासोबत दत्तगुरूची भेट घालून द्यावी म्हणून त्यावेळी एकनाथांना संधी जर घालवली असती तर स्वतः दत्तगुरू याची विचारपूस करतील याची खात्री झाली होती.
म्हणून या अध्यायाच्या हातात प्राकृत भाष्य लिहिले. त्या योगाने ते सगळे प्रसिद्ध झाले. दत्तगुरूच्या आशीर्वादामुळे गुरु शिष्यांनी जगदोद्धाराचं कार्य हातात घेतलं. दोघेही स्वस्थानी येऊन आनंदाने राहू लागले. जनार्दन पंतांनी रोज नित्यनेमानं ध्यानधारणा करीत असत. त्यावेळी एकनाथ बाहेर थांबून व्यत्यय येऊ नये म्हणून गुरुचं ध्यानमग्न बसतात. याचं गूढ एकनाथांना कळेना, म्हणून त्यांनी जनार्दन पंतांना विचारले. एकूण जनार्दन पंत दत्तगुरूचे बोल आठवले. ते म्हणाले, गुरुपूत तुझ्याकडे आहे ना, मग अध्यात्मज्ञान तू प्रदान कर, माझी भेट कशाला घालतोय? ती वेळ आता आली आहे. प्रश्न ऐकून जनार्दनांना आनंद झाला. मग ध्यानमार्ग गूढ अध्यात्मज्ञान एकनाथांना सांगितले. त्या निमित्ताने पुन्हा एकदा संपूर्ण ज्ञानबोध केला आणि सहज सोप्या पद्धतीने अनुग्रह दिला. त्यावेळी जनार्दन पंतांनी सद्गुरू दत्ताची कृपा कशी प्राप्त करून घ्यावी हे देखील सांगितले. ते ज्ञान ऐकून एकनाथांनी आपल्या गुरुचरणाला घट्ट धरले आणि हा मार्ग दाखवण्याची विनंती केली. त्यावर प्रसन्न होऊन जनार्दनांनी ध्यान मार्गाचं आचरण कर असं सांगितलं. विधिवत संपूर्ण माहिती दिली. मार्गाचा महिमा कथन केला. सर्व ऐकून एकनाथांनी ध्यान मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय केला आणि त्यावेळी गुरुची मनोभावे सेवा देखील करत राहिले. परिणाम अल्पवधीत गुरुशी पूर्ण एकात्मता साधली. त्यातून एकनाथ जनार्दन असा उल्लेख करू लागले. जनार्दनांनी एकनाथाचा भाव केवळ सद्गुरू कृपा प्राप्त होते अशी एकनाथांची भावना झाली. गुरुशी पूर्ण एकदम पावल्यावर त्यांच्याकडे येऊन सेवा घेणं हे जनार्दनांना रुचेना. मग त्यांनी एक दिवशी एकनाथांना देवगडला जाऊन सरोवराकाठी अधिष्ठान करण्याचे सांगितले. त्यावेळी तपाचरण करताना अनुभव येतील आणि मग परत येऊन मला सांग. त्यावर एकनाथांनी देवगडला जाऊन तपाचरण सुरू केले. त्यावेळी घडलेल्या चमत्काराचा अत्यंत रजक पद्धतीनं देण्यात आला. यापेक्षा वेगळा अनुभव काय असणार असे वाटून एकनाथांनी त्वरित गुरुच्या जवळ जाऊन वृत्तांत कथन केला. काही दिवसांनी जनार्दन पंत एकनाथ सगळं तीर्थयात्रेला निघाले. मग चारही दिशींची भ्रमंती करून निघालेले त्यावेळी आजोबा जनार्दन पंतांना येऊन भेटले. वृद्धावस्थेत आम्हाला सांभाळ करण्यासाठी एकनाथ परत पाठवण्याची विनंती केली. त्यावर जनार्दन पंतांनी आज्ञापत्र तयार करून दिले. एकनाथ यात्रेतून परत आल्यावर काय प्रकार घडला, विवाह कसा झाला, कर्नाटकातून एक ब्राह्मण आलेल्या पांडुरंगाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा, त्यानंतर अनुभवाचे चमत्कार, विठ्ठल रुक्मिणी यांचा विवाह सोहळा, एकांतात भेटलेले केशव भट पंढरपूरला असल्याचा दृष्टांत झाला. अशा विविध रजक गोष्टीच्या माध्यमातून या ठिकाणी बोध देण्यात आला. सद्गुरू आणि परब्रह्म याच्या लीला या अध्यायामध्ये शेवटी दिल्या. नवलक कथेंचा उल्लेख केला. एकनाथांनी पितृतीर्थाला फकीरांना भोजन दिले. त्यामुळे त्या तिन्ही देवांच्या भेटी झाल्या. मात्र वर्ण कुळाला कळाले नाही. उलट निमंत्रित ब्राह्मण मात्र एकनाथांना दूषण लावत निघून गेले. असे भोजन आता तुमचे पितर करतील असे म्हणून भोजनावर बहिष्कार घातला. मात्र त्यांचे मनोरथ खरे ठरले. पितरांना खरोखर तेथे जाऊन भोजन करावे लागले आणि त्यामुळे पितृयज्ञ पूर्ण झाला. हे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. सर्वजणांना नाथांना शरण गेल्यानंतर काही दिवसांनी प्रत्यक्ष जगन्नाथ ब्राह्मण वेशात येऊन एकनाथाकडे राहिले आणि एकनाथाची सेवा करू लागले.
सद्गुरूच्या कृपेने पावन झालेले एकनाथ लौकिक अर्थाने प्रपंचात रमले, मात्र मनातून ते कृष्ण भक्तीमध्ये रमत होते. रात्रंदिवस संत संगती, सदैव सुख हरिनाम आणि कीर्तन व्याख्यान. दरवर्षी पंढरपूरला जात असत. त्या योगे पंढरपूर नगरीचं वर्णन करून कवीने दुसरा अध्याय सुरू केला. पुढे एकनाथांची ती भक्ती पाहून स्वतः श्रीहरी ब्राह्मण रूप धारण करून त्यांच्या सेवेसाठी उपस्थित झाले. साधू संत आणि ब्राह्मण सदैव आदर करण्याची वृत्ती एकनाथांची झाली. यथोचित मान सन्मान केला आणि ते राहू लागले. मात्र त्या ठिकाणी एक गंमत झाली. एकनाथ सदैव कृष्णाचं स्मरण करीत असताना एकदा भक्त ने स्मरण करतात त्याच्यासाठी धावून आले श्रीहरींना. मग त्यामुळे काय झाले ऐका. एकनाथांनी गुरुचं स्मरण केल्यावर ब्राह्मण सेवेकरी हजर झाले. त्या बाबतीत एकनाथांनी विचारले. दोघांमध्ये सुंदर संवाद झाला. एकनाथांनी त्यांचे नाव विचारले. भाविकाने त्याचं नाव श्रीखंड सांगितलं. काय करशील तर म्हणे चंदन उघडून देईल. त्यामुळे श्रीखंड हे नाव धारण केले. नंतर तो ब्राह्मण अधिक निर्भयपणे राहू लागला. अशा प्रकारे एकनाथ अत्यंत सात्विक जीवन जगत असताना भक्तीत तल्लीन झाले. त्यांच्या घरी नित्य कीर्तन, पुराण, हरिनाम पाठ आदी धर्मकार्य चालत असत. भाविक त्या ठिकाणी येऊ लागले. कुणी त्यांची निंदा करू लागलं, कुणी स्तुती करू लागल्या. एकनाथ मात्र सगळ्यांना सारखेच, निंदा करणाऱ्याला आणि स्तुती. यामुळे एकनाथांच्या सद्गुणाचे साध्य राहणीचे वर्णन या ठिकाणी होऊ लागले. सद्गुरूच्या कृपा प्रसादानं एकनाथांनी अभंग, पद, काव्य रचना उत्तम केली व त्याची काव्य प्रतिभा पाहून प्रत्यक्ष नारायणाने स्वप्नात प्रभू रामाच्या रूपात दृष्टांत देऊन लेखणी व पत्र हाती देत वाल्मिकाने रचलेल्या रामायणावर भावार्थ रामायण प्राकृत भाष्य लिहिण्यास देवाने सांगितले. त्यांची आज्ञा शीर्षाबंद मानून सद्गुरूचं स्मरण करून एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिण्यास सुरुवात केली. त्यात रंगून गेले, तल्लीन झाले. काही प्रसंग उद्भवले. नंतर काय झाले, रंजन कथा या ठिकाणी थोडक्यात वर्णन करण्यात आले. त्यानंतर एकदा पितृतिथीला एकनाथांनी समस्त ब्राह्मण वर्गाला भोजनाचे आमंत्रण दिले. त्यावेळी घडलेला प्रकार पितरांनी प्रत्यक्ष येऊन भोजनाचा उल्लेख मागितला या अध्यायात दिला. त्याचे विस्तार कथाभाग पुढे चमत्कार पाहून सगळ्या ब्राह्मणांना पश्चाताप झाला. एकनाथांना शरण गेले. अशीच आणखी एक कथा निर्माण झाली. प्रत्यक्षात श्रीहरी त्या ठिकाणी स्वकृपेने नाथकर्मी चमत्कार करू लागले. नाथांची कीर्ती दूरवर पोहोचली. तब्बल 12 वर्षांनी श्रीहरीने त्या ठिकाणी श्रीखंड रूपात सेवा करीत होते. मात्र वर्म कोणाला कळालं नाही. योग्य वेळ आली. त्यांनी द्वारका येथे तपचरण करणाऱ्या एका ब्राह्मणाला आपली वस्ती एकनाथाकडे आहे असा दृष्टांत दिला. त्या बाबतीत विस्तार कथा श्रीखंडानं ब्राह्मणाची हकीकत समजतात एकनाथांना पश्चाताप झाला व त्यामुळे एकनाथांनी केलेली आर्त प्रार्थना त्याच्याने भगवंताने प्रसन्न होऊन दर्शन दिलं. दर्शनाच्या वेळेस श्रीयाने 12 वर्षाची सेवेच्या काळात कावडीने पाणी भरलं. सेवेचा उल्लेख केला. एकनाथांनी पुढे नेम चालू ठेवण्याचा निश्चय केला. पुढे एकदा संत ज्ञानेश्वर स्वप्नात दर्शन देऊन अलंकापुरीला जाण्याचे सांगितले व समाधीच्या द्वाराच्या खाली दुर्लक्ष ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पुन्हा लिखाण करण्याची आज्ञा दिली. त्यानुसार नाथांनी त्वरित शिष्यासह ज्ञानेश्वरीच्या झालेल्या दूरावस्थेची जी प्रती ग्रामस्थांना दिली. त्या ठिकाणी लेखन कार्य सुरू करत असताना श्रीनं एकनाथांना सहाय्य करण्याच्या निमित्तानं लीला दाखवल्या. तेथून ज्ञानेश्वरांचा निरोप घेऊन एकनाथ पुन्हा स्वस्थानी परत आले.
त्याच्यानंतर काही लीला याचं विवेचन या अध्यायात दिलं. त्यामध्ये प्रामुख्याने एकनाथांनी साध्या राहणीतून सात्विक आणि सकारात्मक विचाराची पेरणी केली. आलेल्यांना जाडवायचे, धर्मपालन, कर्मठ तोतिया चुकून काही करतात त्यांना न बोलता आपण नीट वागावं असं जनतेला सांगितलं. एकनाथांनी फतमंमत या यवनात दिलेला दृष्टांत उपदेश देण्यात आला. एकनाथांना कधी राग येत नसे. त्यांना राग यावा यासाठी स्थानिक ब्राह्मण आकोट प्रयत्न करायचे. त्यातून एकनाथ शांत चित्तानं, स्वभावानं व सहकार्यानं श्रीहरीचा घेतलेली धाव एक रसाळ ग्रंथात वर्णन केली आहे. सद्गुरूच्या कृपेने एकनाथ प्रत्यक्ष हरीने त्यांना सांभाळले आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक चमत्कार लीला दाखवले आहे. आपलं जगोदोद्धाराच्या कार्याची सुरुवात ठेवून या अनुषंगानं एकनाथांनी साधी राहणी, शांत चित्तवृत्ती आणि सकारात्मक विचारसरणी या गुणाचं रसाळ वर्णन विविध बोध या अध्यायात केलेले आहे. त्याप्रमाणे या अध्यायातील एकनाथांच्या शांत चित्ताच्या आचरणातून उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या प्रसंगाचं रसभरीत विवेचन इथे दाखवलेलं आहे. आत्मरंगी रंगलेल्या उभयतांना एकमेकाकडून प्रचंड आनंद होत होता. त्या नगरीत श्रेष्ठ म्हणावणे ब्राह्मण श्रीपादांना नेहमी दूषण देत होते. कुणीही नमन करतो तो श्रेष्ठ व कनिष्ठ भेद कळाला नाही, अधर्माने वागतो आदी प्रकरण दूषण श्रीपादांना लावत असत. श्रीपाद मात्र काहीही फरक पडत नसे. ते शांत वृत्तीनं, सोज्वळ विचारानं एखाद्या पावसाळ्यात गोदावरीला पूर आला की त्यात एक मृत गाढव वाहत आलं. गोदावरीची जात असताना श्रीपादांनी त्यांना दिसला. त्यांनी त्याला वंदन केलं व त्यावेळी उद्भवलेला प्रसंग श्रीपादांनी धाव घेत श्रीहरी कृपेने मृत गाढव उठलं. चमत्कार कथा अध्यायात सुरुवातीला आली. कथेच्या माध्यमातून एकनाथांनी श्रीपादाला कशी समाधी प्रदान केली, त्याचं कार्य काय, अनर्थ ओढवला, त्यातून सुटकेसाठी एकनाथांनी पुन्हा पिंपळेश्वर पाषाण नंदीला चारा खाऊ घाला. त्या नंदीला आज्ञा देऊन शेडमूत्र विष्ट करायला लावले. तसेच गोदावरीवर स्नान करायला लावले असताना नंदी अजून डोहात आहे अशी एक कथा आहे. त्याचप्रमाणे नंदीच्या नाथांच्या घरी येऊन रोज झाडलोट करणारा चारंग्या मेहतर हा देखील सात्विक भक्त होता आणि त्याची पत्नी दोघंही नाथांच्या चरणी लीन झाले होते. नाथांच्या घरातले उष्ट अन्न प्रसाद म्हणून खात असत. दोघांचे अंतःकरण शुद्धकरण झाले होते. त्यांचा भागवत धर्माचा अधिकार त्यांना दिला. आपले सद्गुरू एकनाथ भोजन देण्याचा त्यांचा अट्टहासाच्या निमित्ताने त्यांनी गुरुला भोजनाला बोलवलं. एकनाथांच्या रूपात देव भोजनाला गेले. एकनाथांना दोष लागला नाही. तांबूल अर्पण केलं. सगळा चमत्कार झाला. नाथांच्या सामर्थ्याची प्रचिती आल्यानंतर लोकांना पश्चाताप झाला. लोकनाथांना शरण आले. मग सगळेजण निरोप घेऊन निघून गेल्यावर एकनाथ स्वतः सांग्याला श्रीहरीचं प्रत्यक्ष दर्शनाने भोजनाचं भाग्य मागलं म्हणून त्याच्या दर्शनाला हे गेले. कारण जो अंत्यज होता त्याच्या घरी देव जेवायला गेले आणि हे नाथांना कळाल्यावर नाथ त्याच्या दर्शनाला गेले की तू माझ्यापेक्षा भाग्यवान आहे, तुझ्या घरी देव जेवून आले.
म्हणून एक प्रसंग राण्या महाराजाच्या बाबतीत घडलेला उल्लेख आहे। या ठिकाणी त्या राण्या महाराजाची भक्ती पाळायला प्रत्यक्ष श्रीहरी नाथांच्या रूपात घरी जाऊन भोजन केले। अशा प्रकारे सद्गुरूला शरण गेल्यावर एकनाथांना प्राप्त झालेले शिष्यत्व त्या योगाने सद्गुरू आणि श्रीहरी देखील सहाय्य करून कीर्ती वाढवली। म्हणजे जनार्दन स्वामीपेक्षाही जास्त, की ज्याच्या घरी जेवायला जायचं नाही त्याच्या घरी देव यांच्या रूपात जाऊन आला, विडा सुपारी घेऊन आला। सद्भावाचं आचरण महत्त्वाचं आहे। या कथेमधून बोध होतो, एकदा नाथांच्या मनात विचार आला की ज्ञानेश्वर महाराजांनी जशी ज्ञानेश्वरी लिहिली त्याप्रमाणे आपण गीतेवर काही निरूपण करावे, मात्र काहीतरी वेगळे जोडावे असे मनात आणले। त्यानुसार सुमुहूर्त पाहून लिखाणास सुरुवात झाली। त्यांचं कार्य, त्यामुळे त्यांना उपदेश देण्यासाठी दत्ताने एक युक्ती केली। एकनाथांनी सद्गुरूला कसे ओळखले, दत्तगुरूंनी कसे दर्शन दिले, उपदेश कसा, भागवताच्या 21 स्कंदावर प्राकृत भाषा उभिबुद्ध करण्याची पूर्वी आज्ञा दिली होती, त्याचं स्मरण करून दिलं। काय सांगितलं, तू ज्ञानेश्वरी काही लिहू नको, आता भागवतावर लिह। उपदेशाबाबतीत अध्यायात विस्तर विवेचन केलं। दत्तगुरूच्या प्रत्यक्ष दर्शनानं एकनाथांनी मग पुन्हा निरूपण लिहिण्यास सुरुवात केली। त्यांच्या प्राकृत टीकेस रसवृद्धी झाली। पुढे एकनाथ अजरामर झाले। ही कथा म्हणजे या अध्यायामध्ये दत्तगुरूंनी जनार्दन पंतांच्या विनवणीनुसार एकनाथांना आशीर्वाद दिलेला होता। दत्तगुरूंनी एकनाथाला श्रीमद भागवताच्या स्कंदावर प्राकृत टीका लिहिण्याचा नमूद केले कार्यस्मरण करून त्यांना साक्षात दर्शन होईल असा उपदेश केला। त्यामुळे अत्यंत प्रसन्न झालेले एकनाथ अधिक जोमानं टीका लिहू लागले। त्यामुळे लिखाणात रसवृद्धी होती। 21 पैकी पहिले 5 स्कंदावरील टीका म्हणजे अध्यायावरील टीका प्राकृत प्रतिष्ठान लिहिली गेली। त्यावेळी जगद्गुरूंनी स्वतः प्रगट होऊन टीकेचे अवलोकन केले, त्यांनाही ते आवडले। हा ग्रंथ नक्कीच सिद्ध जाईल म्हणून याचा आशीर्वाद दिला आणि तो काशी नगरीमध्ये पूर्ण करायला लावला। एकनाथांच्या प्रतिष्ठान नगरातील एक भाविक त्याने यातील पहिले 2 स्कंदावरील टीका वाचून काढली व त्यातून प्रचंड आवडले। त्याने मनातील श्रद्धामान टीका आवडल्या। पुढे ज्या ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी मात्र त्याचं शुद्ध भावना करून काशी क्षेत्रावरती अंगलोट आली। भागवतावरचे प्राकृत भाषा टीका लिहिली ते ब्राह्मणांना खटकले। त्यावर त्यांनी संताप व्यक्त केला। एकनाथांना काशीला बोलवून कसा अनर्थ ओढवला। जवळपास 300 ब्राह्मणांनी एकनाथांना दंडुक्याने फटके मारण्याचा प्रयत्न केला। एकूण 1500 फटके मारावे म्हणून जर हे वाचले तर पुढे बघू असा आदेश काढण्यात आला। मात्र एकनाथांना मारण्यासाठी आलेला प्रत्येक जण एकनाथाच्या जागी साक्षात हरीचं दर्शन झालं घाटावर। त्यानंतर श्रीहरी ब्राह्मणाच्या स्वामी कसा आहे याचा बोध झाला। त्यामुळे कसे मतपरिवर्तन झाले। पुढे 6 महिन्याने एकनाथांनी तेथेच आदरपूर्वक सांभाळून ग्रंथ पूर्ण करण्याची आज्ञा शंकराचार्यांनी दिली। हे प्रकरण एवढ्यावर निभावले नाही। पुढे आणखीन काही दृष्ट प्रवृत्तींनी ग्रंथ मनकर्णिकेत बुडवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी साक्षात मनकर्णिका जलप्रवाहातून बाहेर आली आणि ग्रंथ अल्लाद आपल्या हातात घेतला। म्हणून ते मनकर्णिका घाट नाथांचा घाट आहे। पण आपले हे लोक कोणी जातही नाही तिथे। नंतर एके दिवशी एकनाथ आपल्या निवासस्थानी निवांत झोपले असताना अचानक श्रीखंड्या ब्राह्मण त्यांच्या स्वप्नात आला। पूर्वी एकदा त्याचा विवाह करून देण्याचा नाथांनी संकल्प केला होता।
ते आठवण करून देताना मी अद्याप अविवाहित आहे असं देवाला सांगितलं. श्रीखंड्याने सांगितले आता हे कोडे कसे सोडवायचे. या विवेचनात त्यांनी श्रीहरीचं पुन्हा दर्शन झालं आणि भगवंताच्या विवाहाच्या अध्यायावर त्यांनी टीका लिहायला सुरुवात केली. रुक्मिणी विवाह अगदी थोडक्यात निरूपण करून सांगून थोडे विस्तार स्वतंत्रपणे लिहिण्यास सुचवले. एकनाथाने रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ लिहायला घेतला. रामनवमीस मनकर्णिकेच्या तीरावर हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. अशा 2 ग्रंथाचं पूर्ण एकनाथांनी प्रणयाच्या आधी केलं आणि मग देवाजवळ निर्वाणाची प्रतिज्ञा केली. समारंभपूर्वक त्यांना निरोप दिला आला. तेथून प्रयाग येथे जाऊन त्यांनी भागीरथी तीर्थासोबत स्वस्थानी निघाले. मार्गात आंबेजोगाई येथे दासोपंताचं दर्शन झालं. दत्तांनी दासोपंतांना प्रत्यक्ष दर्शन देऊन त्यांचा अंगीकार स्वीकारला आणि आशीर्वाद दिला. त्याचं वर्णन या ठिकाणी आहे. दासोपंत एकनाथ आग्रहपूर्वक आपल्या निवासस्थानी नेले. त्यांचा सत्कार केला. त्यामुळे एकनाथांना अतिशय आनंद झाला. दासोपंतांनी पुढे दत्त जयंतीला एकनाथ येथे थांबण्याचा आग्रह केला. त्यानंतर झालेल्या दत्त जयंतीच्या सोहळ्याला 6 दिवसांचा अपूर्व विवेचन या ठिकाणी झाले. नाथांनी कृष्ण जयंतीचे निमंत्रण दिले. त्याचा निरोप घेतला आणि प्रतिष्ठान नगरीजवळ येतात एकनाथ गंगा स्नानाला गेले. त्यांना आलेले पाहून उद्धवाने तात्काळ जय्यत तयारी करून त्या ठिकाणी मोठा समारंभ घडवून आणला. नंतर मिरवणुकीच्या द्वारे सदनापर्यंत आणण्यात आले व तेथे सिंहासनावर साक्षात श्रीकृष्णांना बसलेले पाहून एकनाथांनी प्रेमाने दंडवत करून त्यांच्या समोर साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळच्या तेथील उत्सवाचे वातावरण म्हणजे सुंदर वर्णन या अध्यायात दिले. त्यानंतर एकनाथ महाराजांनी पूर्वीचा दिनक्रम सुरू ठेवला. पुढे 1 महिन्यानंतर मांडवे जेवण, त्यानंतर श्रीकृष्ण जयंती, यात्रे उत्सव, रोज कीर्तन भजन हे सोहळे सुरू झाले. आणि दासोपंतांच्या घरी थांबले असताना एकदा दासोपंतांच्या मनात अभिमान निर्माण झाला की तो एकनाथांना जाणवला. त्यामुळे काही न बोलता एकनाथांनी प्रतिष्ठा नगरीत यात उत्सवासाठी दासोपंतांना बोलवलं. तेव्हा दासोपंतांना दत्त महाराज पूर्व दिशेला पहारा करताना दिसले. म्हणजे एवढी सगळी ही क्रिया कोणाच्या कृपेने झाली आता याच्यावर आपण विवेचन करू. तर हे सगळं जनार्दन स्वामीच्या कृपेने, जसं आपल्याला हरिपाठामध्ये सापडतं की गहनी प्रसादे ज्ञानेश्वरांना ज्ञान दिलं गेलं आणि ज्ञानेश्वरांनी समाजाला दिलं. त्याप्रमाणे एकनाथी भागवतातलं ज्ञान हे सगळ्या समाजाला देण्याचं काम नाथांनी केलं. त्यानंतर असे कोणी नाही होणार, कारण सगळ्या समाजाकरता करून दिलं. कारण कालही मी तुम्हाला सांगितलं की मध्यम माणसाकरता सरकारी नसतं, देवही नसतो. मध्यम माणसाकरता संतच असतात. पहा आता लोकांना सवलतीचा कंटाळा आला आहे की काही ठराविकच लोकांना मिळतं. श्रीमंत सुखाने शिकतो, खालचा वर्ग गरीब सरकारच्याच आहे. मध्यम वर्ग शिकेल कसा? काल सांगितलं ना की सज्जनांकरताही देव येतो आणि दुर्जनां, पण मध्यम लोकांकरता संत. म्हणून नाथांनी एकनाथी भागवत हे सगळ्यांना कळावं. आणि आपला भाऊ गेला ना औरंगाबादला, त्याचं एकनाथी भागवतावर आणि श्रीमद भागवताच्या दशमस्कंदावर PhDचा पेपर लिहितो तो होता की याच्यात आणि त्याच्यात फरक काय. तर त्याच्यात फरक असा आहे, भागवतामध्ये फक्त ज्ञानी लोकांकरता काम लिहिलेलं आहे आणि एकनाथी भागवतात समाज प्रबोधन, जे सगळ्या लोकांना देव मिळावा याच्याकरता वर्णन आहे.
मग हे श्रेष्ठ का ते श्रेष्ठ? तर हे श्रेष्ठ. सगळ्यांना जे अनुकूल होईल, केव्हाही कोणतंही ज्ञान सर्वसाधारण समाजाला अनुकूल झालं पाहिजे. तिथे लिहून ठेवले ऋषिकेश माझ्या टेबलावर, बघून घेतो. साखरपुड्याची यादी असं लिहिलं. म्हणून ते म्हणतात दासोपंतांनी त्यांच्या अभिमानामुळे सांगितलं की माझ्याकडे दत्त हे करतात. पण यांना सांगावं नाही लागलं. दत्ताने सांगितलं की मी इथे उभा आहे. आणि कुठे उभा आहे? दरवाजा. आणि म्हणून आपण जे उत्सव करतो किंवा आपलं लग्न करतो तर आपण सुद्धा देवाला म्हणतो, देवा सांभाळ रे भो सगळं. म्हणजे आपण सुद्धा देवाला कुठे उभं करतो? म्हणजे आपली स्थिती आणि त्यांची स्थिती, दोन्ही स्थिती सारख्या आहे. म्हणून काली मी हनुमान चालीसा, नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, अवघा मुहूर्त शकून हृदयी मारुतीचे झालं, जिकडे तिकडे जाती भक्त, पाठी जाय हनुमान. राम उपासना करी मारुती नांदे. मग जर तिथे मारुती असला तर संकट मारुती पाहिजे, आपल्याला काय करायचं आहे? म्हणून मारुतीचं नाव आहे संकटमोचन. म्हणून एकनाथांनी आपल्या प्रतिष्ठा नगरीमध्ये राहून दिवसेंदिवस समाज धर्मबुद्धीचं काम केलं आहे. समाजाला धर्मबुद्धी व्हावी आणि समाज धर्मबुद्धीने कायम टिकावा. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडविले वाटे दाता गंगा स्नाना. भोजना मागती तुप पडला